नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे वैदेही छान आपली अशी गाडी घेऊन येते. बाबा तिथेच बसलेले आहेत आणि ते म्हणतात, "वैदू, अगं ही कोणाची स्कूटर?" तर वैदेही तिकडनं म्हणते, "ओळखली नाही ना?" तर नाही ओळखली. तर लगेच आत्या पण येते आणि म्हणते, "अगो!" आणि आता प्रेक्षकांनो बघा, दोघं पण स्कूटर जवळ आलेत आणि आत्या विचारते, "अरे काय रे दादा? आणि असा काय बघतोस तू? असा काय करतोस तू? ही आपलीच गाडी असा." आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना वैदेही गोड हसते बरं का. आणि आत्या म्हणते, "काय गो, ही अशी नवी कोरी गाडी करकरीत कशी काय झाली?" तर प्रेक्षकांना वैदेही हसते. दादा पण म्हणजेच बाबा पण म्हणतात, "हां, आपलीच स्कूटर असाही. पण नेमकं हे काय झालं? काय गो वैदू, तू काय पोलिसांना दम दिलास की काय? आणि त्यांनी नवीन कोरी स्कूटर करून दिल्यानी ती?" तर वैदेही हसत म्हणते, "काही काय हो बाबा तुम्ही बोलताय?" आणि मग त्याच्यानंतर आत्या म्हणते, "अगो, पण ही सापडली कुठे? चोरली होती कोणी? काय सांगशील का नाही?" तर लगेच वैदेही म्हणते, "चोरली नाही गं आते, त्याने ती." आणि असं बोलता बोलता वैदेही एकदम थांबते, आत्याकडे बघते, बाबांकडे बघते आणि मग तिला सगळं आठवतं, की कसं वैदेहीसाठी आणलेला जो खायचा पदार्थ होता सूर्याने, तर तो आत्याने कसा फेकून दिला होता आणि त्यावेळेला तिनं काय काय बजावलं होतं, ते सगळं आठवतंय वैदेहीला. आणि त्यामुळे वैदेही आता काय करते बघा प्रेक्षकांनो, वैदेही आता असा निर्णय घेते, की ती नाव जरासं लपवून ठेवते सूर्याचं. पण कोणी त्याने, "अगं बोलशील का नाही काय?" तर लगेच वैदेही सूर्याचं नाव घेता घेता गप्प बसते आणि म्हणते, "सुलेखाच्या मित्राने तिच्या मित्राला सांगितलं होतं, की ही स्कूटर दुरुस्त करायची ते. आणि त्या वेड्याने कुणाला काहीच न सांगता तो घेऊन गेला. त्यामुळे जरासा गोंधळ झाला." तर आत्या पण हसते आणि ठीक आहे म्हणते. तर प्रेक्षकांनो वैदेही म्हणते पुढे, "म्हणजे मी जेव्हा बघितली ना अशी चकचकीत स्कूटर, त्यावेळा मला हे सगळं कळलं. तर असो गो, इतक्या मनस्तापानंतर सापडली नाही स्कूटर." तर लगेच बाबा पण हां असं म्हणतात. तर आत्या म्हणते, "अगं नुसती सापडली नाही, एकदम नवी, कोरी, चकचकीत होऊन सापडली ही स्कूटर." तर लगेच ना वैदेही पण जराशी गप्प बसते. आत्या पुढे म्हणते, "वहिनी असती ना, तर तिका केवढो आनंद झालो असतो." वैदेही मनात जरा आपल्या विचारात हरवली तर लगेच बाबा पण म्हणतात, "अख्खं घर डोक्यावर घेतला नसता आणि तिने." आणि दोघं पण त्या आईच्या आठवणीत हरवलेत. तर वैदेही म्हणते मनातल्या मनात, "सॉरी आत्ते, मी आज पहिल्यांदा तुमच्याशी खोटं बोललीये." पण तांडेलांच्या मुलाचं नाव ऐकून तुम्हा दोघांना सुद्धा राग आला असता. तुम्ही दोघं पण चिडला असतात आणि आईच्या आठवणीने तुम्हाला जो काही आनंद झालाय, तो मला हिरावून नव्हता घ्यायचा. प्लीज, प्लीज मला माफ करा." असं सगळं इकडे वैदेही मनातल्या मनात म्हणते आणि माफीसुद्धा मागतीये. तर प्रेक्षकांनो दिगू मामा आणि सूर्या दोघं जण गप्पा मारतायत. "मामा, मला एक गोष्ट सांग." असं म्हणत ना आता सूर्या काहीतरी विचारतोय बरं का दिगू मामाला आणि तो म्हणतो, तुला पण असं वाटतंय का, की माझ्या लग्नाचं वय झालंय?" तर दिगू मामा एवढा गोड हसतो ना, गोड स्माईल देतो. तर इकडे सूर्या म्हणतो, "अरे मामा, तू हसतोस काय रे? बायोन तुला हे विचारलं तर तू हसू नकोस हां. नाहीतर तिला माझ्या लग्नाची ऑलरेडी घाई झालेली आहे. तुझा होकार आला ना, तर ती पत्रिका छापायला घेईल रे डायरेक्ट." असं म्हटल्यानंतर ना अजून मामा हसतो. तर सूर्या म्हणतो, "नाही म्हणजे तसा काय आपल्या लग्नाला नकार नाहीये, पण काय आहे ना, बायो जी स्थळं बघेल ना माझ्यासाठी, त्याला माझा नकार आहे." आता सूर्या बघा पुढे कसं सांगतो, इकडे-तिकडे बघतो, अंदाज घेतो आणि मग म्हणतो, "आता मामा, तुला एक गोष्ट सांगू का? पण ती गोष्ट कुणाला सांगायची नाहीस हां तू. अगदी बायोला पण सांगायची नाही. तो मामा भाच्यातलं हे टॉप सिक्रेट पाहिजे बरं का. प्रॉमिस?" तर लगेच ना दिगू मामा इकडे ना सूर्याच्या गालावरनं हातबीत फिरवतो आणि आता प्रेक्षकांनो दिगू मामाला सूर्य असं म्हणतो, की "मामा, तांडेलांची होणारी सून ना मी अगोदरच बघून ठेवली हां." तर लगेच "तुझा सूर्या प्रेमात पडलाय मामा, तुझा सूर्या प्रेमात पडलाय." असं सूर्या ना ओरडून सांगतो मामाला आणि सूर्याला आठवतं, की कसं वैदेहीला समुद्रावर पडताना वाचवलं होतं, कसं त्या दोघांची नजर एकमेकांमध्ये हरवली होती. हे सगळे प्रसंग इकडे सूर्याला आठवतायत आणि सूर्या लाजत-लाजत असं म्हणतो, "फक्त ना त्या मुलीला माहिती नाहीये, की ती तांडेलांची होणारी सून आहे ते. आमची पत्रिका बरोबर जुळेल. मला त्याचं काहीही टेन्शन नाहीये. पण काय आहे ना, बायोची आणि तिची पत्रिका जुळणं ना कठीण आहे. दोघी इतक्या भांडतात, की त्यांना दशावतारात घेतलं पाहिजे. दशावतारातला तो युद्धाचा सीन ना, तो खूप चांगला करतील त्या. अगदी रंगवतील बघ." असं म्हटल्यानंतर दिगूमामा हसतो. तर सूर्या म्हणतो, "काय करू, काय कळेनासं झालंय. सगळंच टेन्शन आहे." असं सूर्या सगळं सांगतोय परत. दिगूमामांना असा नुसता बघत, हसत राहिलाय त्याच्याकडे बघत. तर लगेच ना
नाही एक आयडिया आहे, एक आयडिया आहे. मामा, मामा तू ना एक काम कर. काय कर माहिती तर सूर्या ना अशी 2 आपली बोटं घेतो. 2 बोटं अशी डोळ्यासमोर धरतो आणि काहीतरी ठरवतो. हे एक बोट कशाचं तरी, हे एक बोट कशाचं तरी. आपण नाही का लहान असताना खेळायचो, ह्या 2 बोटांपैकी एक बोट पकड. तसाच प्रकार इकडे सूर्याचा चाललाय. तर सूर्या ना या 2 बोटांपैकी एक बोट पकड. अरे पकड ना, बघतोस काय? तर मनातल्या मनात म्हणतो, "मामा तुला सगळं माहिती आहे. तू करेक्ट बोट पकड. प्लीज, प्लीज, प्लीज मामा करेक्ट बोट पकड." असं म्हणत नाही ते प्रेक्षकांनो. सूर्या मनातल्या मनात म्हणतो, तर दिगू मामा ना एक बोट त्यातलं पकडतो बरं का आणि सूर्याला जे हवंय तेच बोट त्याने पकडल्यामुळे सूर्या नाचायला लागतो जरा कमी. इकडे पापी वगैरे काय देतो मामाला आणि म्हणतो, "मामा मला माहिती होतं तू हेच बोट पकडणार आहेस." असं पण म्हणतो आणि म्हणतो, "आता मला जी मुलगी पसंत आहे ना, तिच्याशीच मी लग्न करणार आहे. मी बायोच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार नाही. थांब, येतो मी. आलो फोन करतो." असं म्हणत ना सूर्या तिथनं उठलाय. तर दिगू मामा त्याच्याकडे असा भारावल्यासारखा बघत उभा आहे. प्रेक्षकांनो काय होणार आहे पुढे ते एक इंटरेस्टिंगच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर इकडे प्रेक्षकांनो सूर्याने फोन केलाय मंग्याला आणि तो म्हणतो, "ए मंग्या, मामाने कौल दिला." तर मंग्या विचारतो, "कसला कौल?" तर सूर्या म्हणतो, "ते सांगतो मी तुला, पण तुला एक ना गोष्ट अरेंज करायची आहे. तर लगेच ना ती कर आणि घराकडे ये." तर मंग्या म्हणतो, "ए सूर्या, तू बाबा असलं काय तर सांगलंस ना, की माझ्या छातीत कळ येता." तर सूर्या म्हणतो, "ए पार्टी येऊ दे की मग कळ." आणि मग पुढे सूर्या म्हणतो, "हे बघ, मी तुला एक फोटो पाठवतोय. तो फोटो बघ आणि ते घे आणि ये." तर लगेच मंग्या म्हणते, "हां, बरं ठीक आहे." तर सूर्या म्हणतो, "हां, ठीक आहे ठेवतोय. ये तू." तर प्रेक्षकांनो बघूया आता सूर्याने काय आणायला सांगितले ते शेवटपर्यंत कळेल. त्यामुळे शेवटपर्यंत एपिसोड नक्की बघायचा आहे. प्रेक्षकांनो सूर्या इकडे मोबाईलवर काहीतरी करतोय परत आणि इकडे मामा त्याच्याकडे सूर्याला खुश झालेलं जे काही आहे तो बघतोय आणि स्वतः मामा सुद्धा खुश आहे. त्यामुळे एक चांगलं वातावरण जरासं आपल्याला बघायला मिळालं. पण आता पुढे काय घडतंय ते बघा. ही शोभा आली आहे चहा घेऊन सुधाकरसाठी. सुधाकर मोबाईलवर काहीतरी बघत हसत आहे. तर प्रेक्षकांनो आता ना शोभाने चहा दिलाय सुधाकरला आणि ती इकडे-तिकडे कानोसा घेतीये. तर सुधाकर बघतो, "गो काय बघतोस?" असं म्हणून विचारतो तर शोभा दचकते बरं का आणि खुणेनेच विचारते अशी बंदूक, टिकली मोठी कुठे आहे असं तिचं चाललंय. तर आता सुधाकर म्हणतो, "माका वाटतं ना देवाने तुका एक ना तोंड दिला. ते बोल ना त्या तोंडाने." पण शोभा म्हणते, "अहो पण कोणी ऐकलं तर?" तर "हो, म्हणजे कोणाला ऐकायला जाणार नाही असं बोलूचं बाकीच आहे तुझं अजून. बोल, बोल, बिनधास्त बोल. अगं जनी पण गेले मंदिरात. बोल कोण नाही घरात." असं लगेच म्हटल्यानंतर ना शोभा इकडे असं खाली म्हणते आणि म्हणते, "अहो असं काय करता? बायो खय असा?" असं विचारते. "अजून इली नाही?" तर सुधाकर म्हणतो, "नाही, ती नेने गुरुजींकडे गेली आ." "तर तुम्हाला नाही नेलं?" असा प्रश्न विचारते. "का गाडीतून उतरवलं?" तर लगेच सुधाकरला तो प्रसंग आठवतोय, की कसं गाडीतनं उतरायला सांगितलेलं असतं आणि तो म्हणते, "आता तू वाटेत उतर, फॅक्टरीत जा आणि माका सूर्याक घेऊन नेने गुरुजींकडे जायचं आहे." असं सगळं सांगितलेलं असतं ते. कारण इकडे सुधाकर विचारत असतो, की "मी थांबू का?" पण बयोनं त्याला थांबू दिलं नसतं. सुधाकर म्हणतो, "सगळीकडे मागे-मागे फिरू मी काय तिचा गुलाम नाहीये. कळलं का तुका?" असं म्हणत शोभावर ओरडतच येतो आणि म्हणतो, "तिच्या प्रत्येक पावलावर लक्ष असा माझा." आणि पुढे म्हणतो, "आता पण गेली आहे ना नेने गुरुजींकडे, जिलाक घेऊन गेलीये. झील इलो, तो परत इलो, पण ही अजून तिथंच थांबलीये, थयच थांबली असा." माका वाटतं काहीतरी शिस्त आहे तिच्या डोक्यात. तर शोभा म्हणते, "अहो मग तास तर तुम्ही थांबायचं होतं ना तिच्यासोबत, म्हणजे तुम्हाला कळला असता. नाही तुम्हाला घेतल्याशिवाय महत्त्वाच्या कामांना जात नाही ना ती." तर सुधाकर म्हणतो, "शोभे, तुझी वाचा गेली होती ना, ताच बरा होता बघ." तर प्रेक्षकांनो पुढे म्हणतो सुधाकर, की "हे बघ का बायो घरात नाही म्हटल्यावर मैनेला कंठ फुटला." असं म्हणतो आणि पुढे म्हणतो, "एक लक्षात ठेव, की ते काय मी काय करायचं ना, ते मला शिकवायचं नाही हां तू. घराचं खरं वारसदार असे मी." असं म्हणतो सुधाकर. तर लगेच शोभा म्हणते, "ते तर तुम्ही आहातच हो, पण माझं काय?" आता पुढे काय म्हणते बघा शोभा, "माका थोरल्या सुनेचा दर्जा मिळतो का?" असं विचारते बरं का शोभा आणि म्हणते, "अजून किती दिवस मी नोकरासारखा राबायचा?" मी काय म्हणते, "काहीतरी हातपाय हलवा ना हो तुम्ही." तर लगेच सुधाकर म्हणतो इकडे, "हातपायच बांधलेले आहोत. ती पडली थोरली आणि आमच्या बापाशीने त्या उपऱ्या भाईक आमच्या डोक्यावर बसवून ठेवल्यान आणि तो सहीचा मानकरी आणि ही हुकमाची मानकरी." आणि आता प्रेक्षकांनो सुधाकरची चिडचिड होतीये. तो परत उठून म्हणतो, "शोभे, थोडे दिवस थांब तू, थोडे दिवस थांब. असे पत्ते पिसेन ना मी, की सगळे हुकुमाची पाना माझ्या पारड्यात पडतील." "बायो, बायो." असं म्हणत सुधाकर म्हणत असतो आणि म्हणतो, "एक संधी,
एक संधी आणि सगळी सत्ता माझ्या घशात. आणि शोभा मात्र ना सुधाकरकडे बघून गोड असं प्रेमाने हसतीये बरं का. म्हणजे तिला पण स्वप्न आहे, की तिला थोरल्या सुनेचा अधिकार मिळावा आणि सुधाकरला पण सगळी सत्ता आपल्या हातात हवी आहे. बघूया पुढे काय घडतंय ते. तर वैदेही ना इकडे आवरतीये. आत्या आली आता हाक मारत, "वैदू झालीस का गं तयार?" तर वैदेही म्हणते, की "हो, अगं झालीये मी तयार." "घाईच झालीये? उशीरच झालाय मला," असं वैदेही म्हणत असते. तर आत्या म्हणते, "माहिती मला. आधी घाई-घाई करायची आणि उपाशीपोटी निघून जायचं. घे, खाऊन घे." असं म्हणत नाश्ता आणून दिलाय आणि म्हणते, "उकड्या तांदळाची खीर केली हां मी. आठवणीनं घेऊन जा हां डब्यात." तर लगेच ना उकड्या तांदळाची खीर मला खूप आवडते आणि तुझ्या हातची तर खूपच छान असते. डब्यात जरा जास्त देशील? तर आत्या म्हणते, "केली आहे गं मी जास्तीची खीर. तुझ्या आईनेच शिकवली होती मला." असं आत्याने सांगते आणि मग पुढे म्हणते, "घरात काही नवीन आलं ना, की उकड्या तांदळाची खीर ठरलेली आहे बघ." तर प्रेक्षकांनो आत्या म्हणते, "आज तिची गाडी नवीन होऊन येली ना, म्हणून मुद्दामहून केलीये मी." वैदेही म्हणते, "तुला खरं सांगू आत्ते, आपली स्कूटर मिळाली आणि जीवात जीव आला गं माझ्या." असं आत्याला वैदेही म्हणते आणि मग वैदेहीला तो प्रसंग आठवतो, की कसं सूर्याने तिला मागे वळवलं होतं आणि "हो मॅडम, मागे बघा." आणि जेव्हा वैदेही त्या स्कूटरकडे बघते, त्यावेळची तिची जी काही रिएक्शन आहे, गाडी नवीन होऊन आलेली आहे आणि गाडी नवीन होण्यापेक्षा ती सापडली गाडी, ही जी काही रिएक्शन आहे आणि ज्या नजरेनं वैदेही सूर्याकडे बघून असं एकदम ना इमोशनल होते, थँक यू म्हणत असते. तर आणि ती काही बोलत नाही. तर सूर्याचे त्याचे शब्द असतात, की "इतका वेळ इतकं बोलत होता आणि आता शब्द नाही." तर वैदेही म्हणत असते, "आजपर्यंत इतकं स्पेशल कुणी माझ्यासाठी केलं नाही." हे सगळं आठवतंय तिला आणि ती स्वतःशीच इथे हसतीये. तर आत्या म्हणते, "तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आमच्या जीवात जीव आलो असा." आणि डोक्यावरून हात फिरवते वैदेहीच्या आणि म्हणते, तुम्ही मुलंच आमचं जग असा. तुम्ही खुश तर आम्ही खुश." खरंच असंच असतं ना? तर आता पुढे आत्या काय म्हणते, "अगो मी काय बोलत बसलीये, तू तयार हो हां." आणि मग आत्या तिला खायला सांगते आणि म्हणते, "गाडी कोवाळाचं असं ना, तयारी करून इलंय मी." असं सांगते आणि मग म्हणते, "सगळा संपवूच हां, आधीच सांगते. नाहीतर गळ्यात बांधशील माहिती मला." असं म्हणत वैदेही हसते आणि ती खायला सुरुवात करते नाश्ता. तर आत्या तिकडनं जातीये. पण प्रेक्षकांनो, वैदेही काय म्हणते बघा, "आत्ते, बाबा, सॉरी, चुकलं माझं. जे काही आहे ते तुम्हाला खरं काय ते सांगितल्याशिवाय मला नाही राहवणार." असं सगळं तिच्या डोक्यात चालू आहे विचार. तोपर्यंत तिचा इकडे फोन वाजतोय बरं का प्रेक्षकांनो आणि मग फोन कुणाचा आहे काही कल्पना आली आहे का तुम्हाला? तर फोन आलाय सूर्याचा बरं का. आता तो फोन उचलला इकडे. तर "तू? तुझी हिंमत कशी झाली मला कॉल करायची?" तर सूर्या म्हणतो, "अहो, माझं ऐकून तर घ्या मॅडम." तर वैदेही म्हणते, "मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये." तर सूर्या म्हणतोय, "बघा मला माहिती आहे." तर वैदेही म्हणते, "कसा आहेस रे तू? आई समोर दिसल्यानंतर लगेच पार्टी बदललीस तू?" तर सूर्या म्हणतो, "त्याच तर सांगायला फोन केला होता मी. जे झालं ते त्याबद्दल सॉरी, मी चुकीचं वागलो. पण काय आहे ना, मी तुम्हाला ना सरप्राईज दिलं." आणि त्याच्यानंतर तो म्हणतो, की "तुम्ही ती गाडी बघितली, तुम्हाला ती खूप आवडली. तुम्ही खुश झालात गाडी बघून, तुम्हाला खुश बघून मी डबल खुश झालो." असं सगळं चाललंय आणि या सगळ्यावरती मला विरजण नव्हतं हो फिरवायचं. म्हणून मी जे काही वागलो असं म्हणेपर्यंत वैदेही म्हणते, "तुला माहिती का मी किती घाबरले होते. मी तुझा विचार करून मी माझ्या घरच्यांशी" असं पुढे बोलणार तोपर्यंत सूर्या तिला बोलूच देत नाही आणि तो म्हणतो, की "सॉरी मॅडम." आणि मग पुढे सांगतो, "मी बाहेर ना कितीसुद्धा राजा असलो ना, तरी आईसमोर सगळी पिसं गळून पडतात हो माझी." तर वैदेही विचारते, "एवढं घाबरतोस तू आईला?" तर सूर्या हसत-हसत म्हणतो, "म्हणजे आता काय बोलू? तुमच्यापासून काय लपवायचं मॅडम?" असं म्हणतो तो. आणि मग पुढे म्हणतो, की "हां, मी घाबरतो तिला." असं सगळं सांगतो आणि म्हणतो, "त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आणि कारण काय आहे ना, म्हणजे आई आहे ती माझी आणि मला खात्री आहे, की ते माझ्या सुखासाठी ती वाट्टेल ते करायला तयार आहे." हां, आता ते करताना 4 चुका होतील तिच्याकडनं, पण ते सगळं माझ्यासाठी असेल असं सूर्य इथे प्रेमाने बोलतो आणि म्हणतो, "या जगात माझ्यापेक्षा तिला काहीच महत्त्वाचं नाहीये आणि हे मला माहिती आहे." असं तो इकडे बोलतो आणि म्हणतो आणि म्हणून मी तिला घाबरतो असं सरळ मान्य करतो तो आणि वैदेहीनं आपल्याच विचारात इकडे हरवली. तर लगेच, "हॅलो डॉक्टर मॅडम." असं सूर्य हाक मारतो आणि म्हणतो, "तुम्ही काहीतरी बोलत होतात?" तर लगेच वैदेही म्हणते, "विसरले मी. सोड जाऊ दे ते." तर प्रेक्षकांनो वैदेही म्हणते, "तुझं खूप प्रेम आहे ना तुझ्या आईवर?" तर सूर्या म्हणतो, "कुणाचं नसतं? तुमचंही तितकंच प्रेम आहे ना?" तर प्रेक्षकांनो सूर्या म्हणतो, "नाहीतर त्या स्कूटरसाठी तुमचा एवढा जीव घालमेल झाला नसता." "मॅडम, अहो माफ केलत ना तुम्ही मला?" तर वैदेही म्हणते,
ठीक आहे, ठीक आहे. बरं चल मला उशीर होतोय केंद्रात जायला. बाय, बाय, बाय असं म्हणत ना वैदेहीने आता फोन कट केलाय बरं का. तर सूर्या इकडे हॅलो, हॅलो असं म्हणतं नुसतं फोन बाजूला घेऊन. वैदेही मात्र फोन कट करून छान स्माईल ठेवून इकडे केंद्रात जायला निघाली आणि सूर्याचा सुद्धा काहीसा असाच विचार चालू आहे. तो पण खुश आहे. बघूया आता पुढे काय-काय घडणार आहे. खुशी कुठपर्यंत टिकणार आहे ते. तर इकडे आत्या आणि बाबा छान अशी इथे स्कूटरची पूजा करतायत. आत्या विचारतीये, "दादा, काय अरे, काय झालं?" तर दादा म्हणतो म्हणजेच वेदेचे बाबा म्हणतात, "काही नाही. नले, ही स्कूटर जेव्हा नवीन घेतली होती ना, तेव्हा अशीच दिसत होती हां ती." आणि त्याच्यानंतर बाबा हसतात आणि म्हणतात, "तुला सांगतो, ही मी गंमत म्हणून आशाला विचारलं होतं, की 'काय गं आशा, ही स्कूटर कोण आपल्या दारात विसरून गेला?'" तर प्रेक्षकांनो आत्या इकडे हसत कौतुकाने बघतीये. तर दादा म्हणतो, "आशा पण वेडी अगं, माका म्हणते कशी, हे बघा आजूबाजूला चौकशी करा. ज्याची कोणाची स्कूटर असेल ना, त्याची त्याला परत देऊन टाका." असं म्हणून दोघं जण इकडे हसत असतात. तर बाबा म्हणतात पुढे, "मी स्कूटरची चावी काढली आणि तिच्या हातात दिली, तरीसुद्धा तिचा विश्वास बसेना." असं म्हणत बाबा जुन्या आठवणीत हरवलेत आणि इकडे म्हणतात, "आपण ह्या स्कूटरवर नाव जे तिचं लिहिलेलं आहे, ते तिला दाखवलं, तेव्हा जाऊन तिचा विश्वास पडला, की ही स्कूटर आपलीच हा म्हणून." तर प्रेक्षकांनो इकडे आत्या पण छान गोड हसतीये आणि अशाच जुन्या आठवणी चांगल्या असतात ना. तर बाबा पुढे म्हणतात, "नले, ही स्कूटर समोर आली आणि मागचा सगळा डोळ्यासमोर झरकन उभं राहिला बघ." तर आत्या म्हणते, "दादा, आपली वैदू नेहमी म्हणता की ही स्कूटर ना तिच्यासोबत असली, की वहिनी तिच्यासोबत असल्यासारखा वाटता ती का?" तर प्रेक्षकांनो बाबासुद्धा हसतात. आत्या पुढे म्हणते, "आणि खरं सांगू का रे दादा तुला? माका आता पटता अरे ता. म्हणजे बघ ना, माका तर असं वाटतं, की ह्या सगळा ना या वहिनीनेच करून घेतला ना." आशा, आशा असं म्हणत ना वैदेचे बाबा म्हणजे आईचं नाव घेतायत आणि तोपर्यंत आता फोन वाजतोय. तर फोन कुणाचा आलाय बघा, तर फोन आलाय वरदचा फोन आलाय. घ्या, वरदचा फोन घे. तर लगेच वरदचा फोन. तर इकडे आता आईनं म्हणजे नलूनं फोन घेतला आत्याने आणि "बोल वरद" असं म्हणते. तर वरद तिकडनं म्हणतो, "अगं बोल काय? मी माझ्या पोरांना सांगून अख्खा गाव पालथा घातला. पण मला काय त्या भंगार काय गावला नाही हां." तर लगेच आत्या म्हणते, "सापडली. अरे सुलेखा आहे ना, तिच्या मित्राने दुरुस्त करून आणली रे आणि इतकी झाक स्कूटर करून आणली झक्कास करून आणली आहे, चकचकीत. आता जर का तू पाहिली ना, तर तुला भंगार म्हणायची हिंमत सुद्धा करणार नाहीस ती." असं म्हणत आहे, "भंगार आहे ना, त्याला भंगारच म्हणेन मी आणि तो भंगार सापडला तर सांगणार कोण माका? इथे मी माझे कामधंदे सोडून ते भंगार शोधत बसलोय." तर आत्या लगेच की नाही अशी म्हणजे बोलायचा प्रयत्न करणार असे काहीतरी, तोपर्यंत वरद म्हणतो, "चल ठेव फोन." म्हणजे अजून त्याला भंगार कळत नाहीये आणि मग तो असा गाडीवर बसलाय आणि म्हणतो, "सुलेखाचा मित्र? चौकशी करायला पाहिजे." म्हणजे आता या वरदच्या डोक्यात किडा आलाय बरं का, की आता चौकशी करायला पाहिजे. पण तोपर्यंत इथे सूर्याच्या डोक्यात काय चाललंय ते बघा तुम्ही. सूर्या ना फोन बघतो, फोन खिशात ठेवतो, मग डोक्याखाली आपल्या हात घेतो आणि "छोटे" असं म्हणत इकडनं सूर्य असं म्हणत ना मंग्या आलेला आहे. तर सूर्य आपल्या विचारात हरवलेला आहे आणि आता तो असा छानपैकी हसतोय. त्याला वैदेहीचा चेहरा आठवतोय. जो काही तिला गाडी मिळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, तो सगळा इथे आठवतोय आणि आता पुढे मज्जा बघा कशी चालली ते. "ओ पाडगावचे शाहिद कपूर, उठा आता, स्वप्नातून वास्तवात या." तर लगेच सूर्य असा म्हणत असतो आणि म्हणतो, "डॉक्टर मॅडम बरोबर टॉक्स चाललेत आमचे. जरा थोडंसं हँगओव्हरमध्ये राहू द्या ना." असं सगळं चाललंय. तर हा मित्र काय करतो डायरेक्ट जातो आणि सूर्याला ना चिमटा काढतो. तर इकडे सूर्या म्हणतो, "तू काय कोळी आहेस का?" तर "मी खुळो, मी कोळी. अरे आज गिफ्ट शॉप बंद होतं एकतर आणि आपल्या मालकाचा हुकूम ना म्हणून त्याका उघडूक लावलं मी. तर हे घे, दुकानदाराने माका शिव्या घातल्यान आणि हे बघ माकाच खुळो म्हटलान त्याने आणि तू माका खुळो म्हणतोस." तर आता प्रेक्षकांनो इकडे ना तो बॉक्स उघडलाय. तर हा बाय एकदम डॉक्टर मॅडम ना? तर लगेच मंग्या म्हणतो, "हां, होय ना? मग?" तर आता पुढे बघा गिफ्ट बघून चाललंय. "ए मंग्या, तुला बघितलं नाही ना कोणी हे आणताना? ही अशी कामं ना लपून करायची असतात एवढं कळतं मला." तर लगेच सूर्या म्हणतो, "होय? तर देवाने माका तेवढी बुद्धी दिल्या.
कोणाकच नाही कळला मी हे आणला तर असं म्हणत इकडे मंग्या म्हणतो. तर प्रेक्षकानं आता बघा तेवढ्यात दादा असं म्हणत चिंगळी म्हणजेच सारिका आलेली आहे आणि सूर्याच्या हातात ते गिफ्ट बघून तिकडे तो लपवून ठेवतो. तर लगेच चिंगळी म्हणते, "काय लपवतोस? मी बघितला. खरं सांग, खरं सांग, खरं सांग काय तू काय लपवतोयस?" तर सूर्या म्हणतो असतो, "काय नाही, काय नाही, कुठं काय?" तर ते काय म्हणते, "या का बघितलंय मी. हो, असं-असं चालत होतं आणि मागं बघितलं आणि असं-असं म्हणजे हात पाठीमागे घेऊन चालायला लागला." तर लगेच आणि "खरं सांग, काय आणलास? खरं सांग, खरं सांग." तर लगेच आता चिंगळीला ते गिफ्ट मिळाले बरं का आणि चिंगळी उघडून बघत असते तोपर्यंत सूर्या म्हणतो, "पर्सनल आहे." तर लगेच चिंगळी म्हणते, "मग बघू दे ना एकदा." तर सूर्या म्हणतो, "नाही, अजिबात नाही. चिंगळ्या अभ्यास कर जा, जा तू." तर लगेच चिंगळी म्हणते, "जातोय मी, पण एक लक्षात ठेव ना, तुझी पण येईल कधी ते, तेव्हा दाखवते तुका माझा अभ्यास जो काही करायचा तो." तर प्रेक्षकांनो चिंगळीना चिडवून दाखवते त्या मग सूर्याच्या मित्राला आणि ती तिकडनं निघून जाते. जरा दोघांची इकडे मजा-मजा, मस्ती-मस्ती झाली. बहिणी अशाच असतात ना, हळूच जे काही वस्तू आणतात त्या बघायला पळत येतात त्या. तर प्रेक्षकांकडे सूर्या मला मंग्या म्हणतोय, "हे बघ, हिने जर का बायोग सांगितलं ना, तर सगळं घोळ होतला." तर इकडे "नाही सांगत, मी आहे ना, मी बघून घेतो." असं सूर्या म्हणतोय. तर प्रेक्षकांनो आता सूर्या सांगतो, "तू एक काम कर, संध्याकाळची तयारी करायला घे." तर आता संध्याकाळी नेमकं काहीतरी स्पेशल घडणार आहे आणि ते आपल्याला कळणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर सूर्याने आता ते गिफ्ट व्यवस्थित जिथे कुठे ठेवायचंय, तिथे गिफ्ट लपवून ठेवलंय. पण या वरदचं काय चाललंय बघा, त्या भंगार स्कूटरचं हितचिंतक सापडलं काय? असं तो आपल्या मुलांना विचारतोय. तर ती दोघं म्हणतायत, की नाही सापडलं. वरद म्हणतो, "लाज नाही वाटत? वर तोंड करून सांगताय तुम्ही हे सगळे नाही म्हणतच ते." तर आता वरद म्हणतो, "अरे साधं नाव शोधूक सांगितलं ना तुमका, तेवढं पण जमत नाही तुमका. काय 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 बरं नाही हं तुमचं, काय होणार नाही हं तुमचं. तुम्ही ना फक्त डायमंड झेंडे घेऊन मिरवणार तुम्ही फक्त, बाकी काय करणार नाही. अरे तुम्ही माझ्यासोबत राहताय, 4 गोष्टी जरा चांगल्या शिका तुम्ही माझ्याकडनं. कनेक्शन कसे बनवायचे ते शिका. राजकारणात याच गोष्टी कामी येतात." असं सगळं वरद इकडे बडबडतोय. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो अजून एक गाडी तिथे आलीये. "अरे गेरे साहेब 100 वर्ष जगणार आहात तुम्ही," असं म्हणत आता म्हणतो. तर "अहो वरद साहेब, तुम्ही काय मला साहेब म्हणता? तर काय देवाण-घेवाण असते," असं वरद बोलतोय बरं का. आणि म्हणते, "आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देणार, तुम्ही आम्हाला खबर द्यायची." तर आता त्या माणसाने खबर आणलेली आहे आणि ती खबर अशी आहे, की तो माणूस कोण आहे? तर तो तांडेलांचा पोरगा आहे. तर लगेच वरद म्हणतो, "काय? सूर्या?" तर प्रेक्षकांनो इकडे बघा आता वरदनं ते नाव ऐकल्यानंतर तो काय करतो आधी त्याचे पैसे आहेत ते देतो पैसे आणि म्हणतो, "ते एवढेच?" तर लगेच "मी आमदार झालो, की तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमची दिवाळी साजरी करशील तुम्ही. जा आता." असं म्हणत त्या माणसाला पाठवून दिलंय बरं का. आणि मग वरद म्हणतो, "माका आता हे तांडेलांचो माकड माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलंय." असं सगळं बडबडतोय तो आणि म्हणतो, "याचा निकाल आहे ना, तो लावूक होयो." प्रेक्षकांनो, आता वरदला कळलंय, की तो सूर्य आहे. आता वरद सूर्याबद्दल नेमकं काय करणार? घरात येऊन सांगणार का? ते कळेल ते बघूया. पण तोपर्यंत उद्या मात्र काहीतरी ग्रँड सेलिब्रेशन होतं इथे. वैदेही आणि सूर्या दोघं जण बाहेर भेटतायत आणि त्या दोघांना बोलताना सूर्याने बघितलंय, पण इकडे वच्छीला म्हणजेच बयोला मात्र टेन्शन आलंय आणि ती सांगतीये सुधाकरला, की "नजर ठेव ह्याच्यावर म्हणजे सूर्यावर लक्ष ठेव." आता इकडनं वरदनं सुद्धा लक्ष ठेवायचं ठरवलंय. इकडे बयोल सुधाकरला पण सांगतेय. नेमकी यांची गाडी कशी पुढे जाणार बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.